नमस्कार मंडळी, आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत। जास्त वेळ टम्म फुगून राहणाऱ्या आणि तेलखट न होणाऱ्या, कुसकुशीत खूप वेळ राहणाऱ्या अशा पुऱ्या बघितलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये। तर टमाटरपासून या पुऱ्या बनवलेल्या आहेत, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच। झणझणीत, चमचमीत आणि चटपटीत अशी बटाट्याची कढी बनवलेली आहे याच्यामध्ये। तर बघू शकताय, मस्त भाजी सुद्धा म्हणू शकता किंवा कढी सुद्धा म्हणू शकताय। तर याच्यामध्ये मी दह्याचा वापर केलेला आहे म्हणून मी कढी म्हणते याला। तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशा टेस्टी पुऱ्या होण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत टम्म फुगून राहण्यासाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच। आवडल्यास लाईक करा आणि कधीतरी असा नक्की बेत बनवून पहा आणि कशा वाटल्या ह्या पुऱ्या तुम्ही नक्की सांगा। तर बघू शकता, सगळ्याच पुऱ्या अशा टम्म फुगून राहतात खूप वेळपर्यंत। तर रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं मी 5 टमाटर घेतलेले आहेत, मीडियम साईजचे आहेत, जास्त मोठेही नाहीत आणि जास्त छोटेही नाहीत। तर बघू शकता, मी मीडियम साईजचे 5 टमाटर घेतलेले आहेत आणि आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकातनं 2 भाग करून घ्यायचा आहे। याला फक्त 2 भाग करून घ्यायचे आहेत, जास्त नाही। आता याला एका टोपामध्ये घालून घ्यायचं आहे सगळेच टोमॅटो आणि आता याला आतमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, शिजेल इतकं पाणी घालायचं आहे। तर टोमॅटो बुडतील इतके पाणी आपल्याला घालायचे आहेत, अर्धा तांब्या होईल मग। तर बघू शकताय, पाणी घालून घेतलेलं आहे आणि कमीत कमी एक 5 मिनिटासाठी याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, किंवा उकडवून घ्यायचं आहे म्हणू शकताय। तर वरची साल निघेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। आता इकडं लगेच आपल्याला बटाटे मी एकातनं 4 भाग करून घेतलेले आहेत बटाट्याचे, स्वच्छ धुवून घेतले होते बटाटे अगोदरच। तर एका कढईमध्ये टाकून त्याला सुद्धा उकडायला ठेवणार आहे। हे मी भाजीसाठी बटाटे उकडून घेत आहे आणि बघू शकताय, ह्याच्यामध्ये पण मी शिजेल इतके बटाटे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता याला बटाट्याला शिजवून घ्यायचं आहे। इथं आपले टोमॅटो मस्त असे शिजलेले आहेत, वरची साल खूप सोप्या पद्धतीने निघत आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल। तर बघू शकताय, मस्त अशी साल वरची काढून घ्यायची आहे, पाणी आतलं वापरायचं नाही आपल्याला, फक्त टोमॅटो काढून घ्यायचे आहेत, साल टाकून द्यायची आहे। साल काढून झाली की याच्यामध्ये मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, मीडियम साईजचं मिक्सरचं भांडं घेत आहे मी आणि जे साल काढलेले टोमॅटो आहेत ते सगळेच याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत। आणि आता हे याच्यामध्ये मी फक्त लसूण वापरत आहे। लसूण एक 2 ते 3 पाकळ्या लसूण घेतलेल्या होत्या, ते घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये, चव छान येते याच्याने। बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। वाटून झाल्याच्या नंतर ज्या भांड्यात आपण पीठ मळून घेणार आहोत पुरीचं, त्याच भांड्यात त्याला पुरणाच्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे। तर बघू शकताय, मी इथं पूर्णपणे आता याला गाळून घेत आहे। वरनं चमच्याने प्रेस केलं की मस्त गाठी गुठळ्या जे काही राहिलेल्या असतील किंवा एखादा अर्धा लसणाचा तुकडा वगैरे राहिलेला असेल याच्यामधला, तर तो वरती चाळणीमध्येच राहतो। तर बघू शकताय, अशा पद्धतीने मी इथं गाळून घेतलेलं आहे। आता ह्या टमाटरच्या पेस्टमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। तर चवीपुरतं मीठ घातल्याच्या नंतर थोडीशी हळद घालत आहे मी, तर पाव चमच्यापेक्षाही थोडीशी घातलेली आहे। तर शक्यतो हळद ऑप्शनल आहे, आवडत असेल तर तुम्ही पुरीमध्ये हळद टाका, नाही तर स्किप केलं तरी चालेल। आता इथं मी काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा आणि लाल तिखट अर्धा चमचा टाकून दिलेलं आहे। आता हे अर्धा कप इतकं मी रवा घातलेला आहे, तर जाड किंवा मोठा बारीक कसलाही रवा घेतला तरी चालेल। तर आता इथं मी काळे तीळ घेतलेले आहेत, तुम्ही व्हाईट सुद्धा तीळ घालू शकता, जे पांढरे तीळ असतात ना, ते असले घरी अवेलेबल तर ते घातलं तरी चालेल। आता इथं बघू शकताय तुम्ही, चिमटीत बसेल इतकं आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे याच्यामध्ये। तर सोडा टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं नसेल, नाही टाकलं तरी चालेल। तर आता इथं बघू शकताय, ओवा घेतलेला आहे मी, तर अर्धा चमचा इतका ओवा घेतलेला आहे, हातावर क्रश करायचा आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। आता
हे एकजीव करून घ्यायचं आहे, सगळंच मिश्रण एकजीव करायचं आहे। तर बघू शकताय, तुम्हाला पातळसर दिसत असेल। मी याच्यामध्ये पाण्याचा वापर पीठ मळते वेळेस अजिबात करणार नाही। जे काही पीठ मळून घेणार आहे त्या याच पेस्टमध्ये मळून घेणार आहे टमॅटोच्या। तर आता इथं बघू शकताय एकजीव करून झालेलं आहे। आता सगळंच मिश्रण एकजीव करून झालेलं आहे। रवा असल्यामुळं आपण पीठ भिजत ठेवणार आहोत एक 10 ते 15 मिनिटासाठी। पुढं चालून ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे। तर आता इथं मी चांगल्या 2 मोठ्या वाट्या आपल्या असतात ना, त्या वाटीने 2 वाट्या इतक्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर या ठिकाणी मी तेल टाकून घेत आहे। 3 ते 4 चमचे आपल्याला याच्यामध्ये आपलं जे साधं तेल असतं ना, ते साधं तेल याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। तर या तेलाने खुसखुशीतपणा खूप छान येतो पुरीला आणि रव्याने कुरकुरीतपणा येतो। तर बघू शकताय, मस्त असं अशाच पद्धतीने पीठ मळून घ्या, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आता घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। पुरीचं पीठ घट्टसरच असतं, तर शक्यतो याच्यामध्ये लागेल तुम्हाला तर आणखीन थोडंसं गव्हाचं पीठ वाढवलं तरी चालेल, पण घट्टसरच गोळा मळून घ्या शक्यतो। तर बघू शकताय, मस्त असं मी पीठ मळून घेत आहे या ठिकाणी। तर दुसरं पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही। जर एखाद चमचा पाणी जर लागत असेल तुम्हाला तर ते पाणी घातलं तरी काय हरकत नाही। तर बघू शकताय, मस्त असं मी पीठ आता मळून घेत आहे या ठिकाणी। बघू शकताय, पीठ आता मळून झालेलं आहे। एकच्यावर एक चमचा तेल घालून घेतलेलं आहे छोट्या चमच्याने आणि याच्याने पण मळून घ्यायचं आहे आणि सगळ्या पिठाला तेल लागलं पाहिजे। तर आता हे पीठ भिजत ठेवणार आहोत आपण तेल लावून झाल्याच्या नंतर। तर एक 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत। त्याच्या अगोदर आपण आता भाजीची तयारी करून घेणार आहोत किंवा भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत, भाजी बनवून घेणार आहोत। आता बघा मंडळी, इथं बटाटे सुद्धा उकडून झालेले आहेत। मऊसूत असे बटाटे उकडून घ्यायचे आहेत आपल्याला। वरची साल काढून घेतलेली आहे, हातानं असं मॅश करून घ्यायचं आहे। तर बघू शकताय, हातानं किंवा पावभाजीच्या मॅशरनं सुद्धा मॅश करून घेऊ शकताय। तर बघू शकताय, अशा चमच्याने सुद्धा मॅश केलं तरी काही हरकत नाही। तर आता मॅश करून झाल्या आता याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तर आता मी बटाट्याची कढी बनवणार आहे म्हणल्यानंतर थोडंसं तेलाचं प्रमाण जास्तच ठेवलेलं आहे। अर्धी पळी इतकं मोठ्या पळीनं तेल घालून घेतलेलं आहे। पाव चमचा जिरं मोहरी टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी आणि आता कढीपत्त्याचे पानं सुद्धा याच्यामध्येच टाकून घेतलेले आहेत मी। आता मोठ्या आकाराचा मी कांदा कापून घेतला होता, तर बारीक कांदा कापून घेतला होता, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये। ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि आता परतून घ्यायचं आहे। कांद्याला जास्त कलर येऊ द्यायचा नाही आपल्याला, तर परतून घ्यायचं आहे। एक 2 ते 2.5 मिनिटं आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं आहे म्हणू शकताय। 2 मिनिटं झाले की याच्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट मी वाटून घेतली होती खलबत्त्यामध्ये, ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव करून घेतल्या लसणाचा फ्लेवर जास्त वेळ तळायचा नाही किंवा लसणाचा फ्लेवर जाऊ शकतो याच्यामधला। तर बघू शकताय, मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत बरं का। तर बस मसाले मी बेसिक जे आपल्या मसाला डब्यामध्ये अवेलेबल आहेत तेच टाकून घेतलेले आहेत। दुसरे कोणतेच मी मसाल्याचा इथं वापर केलेला नाही। तर पाव चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आहे या ठिकाणी। तर लाल तिखट टाकलेला आहे 1 चमचा आणि काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे कलर येण्यासाठी। तर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकताय। तर बघू शकताय, मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता या ठिकाणी मी दह्याचा वापर केला आहे, सुरुवातीला सांगितलं होतं। तर अर्धा कप इतकं दही होतं, तर पूर्ण दही असेल तर तुमच्याकडे पूर्ण दही वापरलं तरी चालेल। जर दही अवेलेबल नसेल, ताक असेल तुमच्याकडे तर ताक वापरलं तरी चालेल। तर आता इथं या ठिकाणी बघू शकताय, मी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दही एकत्र करून मी याच्यामध्ये ओतून दिलेलं आहे। तर मस्त असं ओतून दिलेलं चटपटीतपणा येतो या भाजीला किंवा या कढीला। तर बघू शकताय, असं एकजीव करून घ्यायचं आहे। एक वाफ काढून घ्यायची आहे। मस्त असं दही शिजून झालेलं किंवा तरी आलेली तरी तुम्हाला दिसतच असेल वरती। तर बघू शकताय, आता या ठिकाणी कसुरी मेथी टाकत आहे। शक्यतो कसुरी मेथी कोणत्या पण भाजीमध्ये टाकचाल किंवा सांबारमध्ये टाकचाल तर फोडणीमध्येच टाका, थोडीशी कोथिंबीर टाका, चव छान येते याच्याने।
तर एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता या ठिकाणी बघू शकताय तुम्ही मस्त असं एकजीव करून झालं की मग आता आपण याच्यामध्ये बटाटे जे उकडून घेतलेले बटाटे आहेत मॅश करून ते याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत। आणि बघा मंडळी आता एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव करून झाल्याच्या नंतर मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून जे सगळे मसाले आहेत मसाल्यातला फ्लेवर आहे बटाट्याच्या कणाकणाला असा फ्लेवर तो लागला पाहिजे किंवा मुरला पाहिजे। तर बघू शकताय एकजीव झालेलं आहे या ठिकाणी। आणि आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। बघू शकताय मस्त अशी वाफ काढून झालेली आहे। 1 ते 1.5 मिनिटापर्यंतची आपण वाफ काढून घेतलेली आहे या ठिकाणी। परत एकजीव करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं सांगायची झाली या भाजीमधली किंवा या कढीमधली, तर मी पाणी अगोदरच गरम करून घेतलं होतं आणि गरम पाणीच आपल्याला याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे। तर थंड पाणी ओतून देऊ नका, चव बिघडते या कढीची। तर बघू शकताय मस्त असं कितपत पातळपणा आपल्याला पाहिजे तितकी आपण पाणी याच्यामध्ये घालून घेऊ शकताय। तर पाण्याच्या ऐवजी तुम्ही इथं ताक जरी वापरलात तरी चालेल बरं का मंडळी, मस्त फ्लेवर येतो ताकाने सुद्धा। तर बघू शकताय मस्त असं मी पाणी जितकं पाहिजे तितकं पातळपण करून घेते या कढीचं। आणि आता आपल्याला याच्यावर मीठ घालून घ्यायचं आहे म्हणू शकताय। तर बघू शकताय चवीपुरतं मीठ घालून झाल्याच्या नंतर या ठिकाणी तर ढवळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे। आणि कमीत कमी आपल्याला या कढीला 6 ते 7 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लक्षात असू द्या मीडियमच ठेवायची आहे। बघू शकताय मस्त अशी आता भाजी शिजून झालेली आहे या ठिकाणी। मस्त असं फ्लेवर सुद्धा आलेला आहे किंवा तर्रीदार दिसत आहे आत्ताच। आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे। आता शेंगदाण्याचं कूट मोठ्या चमच्याने आपल्या भाजीच्या 1 चमचा इतकं टाकलेलं आहे। तर तुम्हाला आवडत असेल तरच टाका, नाही तर स्किप केलं तरी चालेल। आता कूट घालून एक वाफ काढून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। पूर्ण आपली भाजी आता शिजून झालेली आहे म्हणू शकताय। अप्रतिम दिसत आहे, चवीला सुद्धा भन्नाट लागते। चला तर आता पुऱ्या लाटून घेऊया मंडळी। मस्त दिसते बरं का ही भाजी खायला सुद्धा, किंवा ही कढी म्हणू शकताय खायला सुद्धा मस्त लागते। नक्की ट्राय करा अशा पुऱ्या आणि अशी कढी। आता पीठ भिजून झालेलं होतं तर शक्यतो मी छोटे छोटेच गोळे करून घेतलेले आहेत। तर आता तुम्हाला पुरी लाटून दाखवते या ठिकाणी। तर बघू शकताय मस्त असं पुरी लाटून घ्यायचं आहे, पण तेल लावून घ्यायचं आहे, पीठ कोरडं वापरायचं नाही या ठिकाणी। तर मी तेलाचा वापर केलेला आहे। तर तेल लावून पुरी लाटून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून काय होतं तेल खराब होणार नाही तळल्याच्या नंतर पुरी। तर बघू शकताय मस्त असं जास्त जाडसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। एकदम छोट्या छोट्या मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत, मोठ्या पण बनवल्या आहेत आणि छोट्या पण बनवल्या आहेत। तर तुम्हाला दोन्ही पण दाखवणारच आहे पुढं चालून। तर अशा पद्धतीने मी मीडियम साईजची पुरी लाटून घेतलेली आहे। तर शक्यतो आता आपल्याला सगळ्याच पुऱ्या मी लाटून घेत आहे या ठिकाणी। अर्ध्या लाटायच्या आणि मग तळून घ्यायच्या आणि मग परत लाटायच्या अशा करायच्या आहेत। एक एक पुरी लाटलं आणि तळलं की वेळ खूप वाया जातो। तर बघू शकताय मस्त असं मी आता लाटून घेतलेलं आहे या ठिकाणी। तेल सुद्धा अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेलामध्ये पुरी आता सोडून द्यायची आहे। तेल कडकडीत गरम करायचं नाही, मीडियम गरम करून द्यायचं आहे तेल। आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे पुरी आतमध्ये सोडल्याच्या नंतर। तर अर्धी पुरी तळली की मग थोडंसं गॅसची फ्लेम वाढवायला पाहिजे। बघू शकताय मस्त अशा टम्म फुगत आहेत। सगळ्याच पुऱ्या माझ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत, मोठ्या पण केलेल्या आहेत आणि मी छोट्या पण बनवलेल्या आहेत। नक्की कोणत्या आवडल्या ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बरं का मंडळी। तुम्ही लाईक करत नाही, कमेंट करत नाही, कमेंट नक्की करून सांगा कसा वाटला व्हिडिओ। आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी